इकडे माझ्या ड्रेसला टिप मारते. आमच्याकडे ना रामनवमीचा खूप मोठा कार्यक्रम आहे, तर आम्हाला जायचं आहे तिकडे. आता मिरवणूक आहे, मला आवरायचं आहे अजून, तर माझं आवरते आता. मग आम्ही जाऊ, इथंच येईल मिरवणूक रोडला, तर आम्ही इथूनच जाऊ परत. पहिलंच वर्षाचं जत्रा ते भरेल. ले फिटिंग करावं लागेल का नाही ना? एवढा कशाला म्हणते, काय उपयोग त्याचा? फिटिंग चांगलंच नाही दिसणार तो. थोडीच कर घालून नाही पाहिजे. ऑनलाईन तर शिवू लागते मी तुला. ऐक कसं काय आलं ते धागा गुत्याला आता. माझं आहे ना आता आवरलंय आणि मम्मी ना तिचं आवरतीये. तर मी ना हा दुसरा ड्रेस घातलाय, कारण तो खूप ढिला होतोय आणि तो थोडासा असा पातळ पण दिसतोय, त्याच्यामुळे ना दुसरा ड्रेस घातलाय व्हाईट कलरचा. तर आता आहे ना मम्मी आवरती तिचं. मिरवणूक आली का मग आम्ही जाऊ. आम्हाला आहे ना मिरवणुकीला निघायचं होतं आणि लगेच इकडं कस्टमर आले होते, तर त्यांना मेकअप करायचा होता. तोपर्यंत आहे ना मिरवणूक झाली पण होती. मग आम्ही डायरेक्ट संध्याकाळीच गेलो होतो तिकडे. आम्हाला कुठं बाहेर जायचं म्हटलं का लगेच कस्टमर चालू होत्या, त्याच्यामुळे आम्ही कधीच नियोजन करत नाही कुठं जायचं, पण आमचं अचानक ठरलं होतं. आता दिया आली ड्रेसला टिप मारायला घेऊन. आधी मी मारल्या सकाळी, तो नाही घातला मी. घाल वय पूर्ण जागा आहे तो. मला आधी वाटलं वेगवेगळं काय. हा छान आहे ना, पण एकच आहे पूर्ण छान. लय रांगोळ्या काढून येईल सकाळपासून ही पोरगी. मम्मीचं आहे ना आता स्वयंपाक चालू आहे. आम्हाला जायचं पण काय मध्येच कस्टमर चालू झाले, जायला नाही भेटलं. आता थोड्या वेळाने जाऊ आम्ही, नाही तर डायरेक्ट संध्याकाळीच जाऊ. हाय ना दिया? दिया येऊन बसली. हा ना दिया येऊन बसली, बिचारीला बोलून घेतलं. जाऊ दे आता आहे ना थोडं टाइम जाऊ, नाही तर बघू संध्याकाळी जाऊ. नाही तर काय पुढे जायचं असले आवरून सावरून ठेवलं लगेच मेकअपचे कस्टमर, आयब्रो ते लगेच कस्टमर. मम्मीने इकडे आता ना शेवग्याची शेंगाची भाजी, ते काही तिथं खाली पाय ना त्याच्यात, त्याच्यातच होती. ते गुलाबी कुठं तरी म्हणलं मला का बरं सांगितलं वापरा ना. इकडे ना कस्टमर आलेले होते, आता ब्लाऊज आणि ते शिवायला टाकायचे होते त्यांना, तर ते साड्या ते घेऊन आलेले होते. मम्मी ना बघते कसे ब्लाऊज पीस आणि ते साड्यांमध्ये. साड्यांना पिको फॉल पण आहे आणि मला एवढ्या पिको फॉलच्या साड्या पडलेल्या आहे करायच्या, पण आहे ना मला नुसता दुपारी आळस येतो, त्याच्यामुळे ना करणंच नाही होते साड्यां ते. पण आहे ना खूप साड्यां ते आलेले ते, मला काम करावं लागेल पिको फॉलचं परत. आम्ही ना आता चाललोय मंदिराकडे दर्शनाला. तर 12 वाजून गेले आताशी आम्ही चाललोय. आत्तापर्यंत गिऱ्हाईक चालू होते आमचे, तर आम्ही जेवण पण केलंय मगाशी. आता जातो, दर्शन बिर्शन घेतो. दुकानं पण लागलेले की तरी थोडेफार तिथं, ते पण बघून येतो. पोरीने बोलून घेतला आता मला, आणि आता म्हणते ना 4 वाजता जाऊ आपण, बाहेर येऊ नये. आणि मला एवढं उन्हात बोलून घेतलं तिने इथून, माहिती का? कारण म्हणते बाहेर पाहिलं डोकं फिरू राहिलं. आता तो डोकं खरंच फिरलंय. आणि आता जेवू राहिली, किती वाजली? जाऊ द्या 4 वाजता जाऊ आपण. गाड्या नाही की इथं बाई. मी ना आता कॉफी बनवते. मम्मी रसना पिली, कसं होता? चांगलं. दादी रसना प्यायला खास करण्यासाठी हे एवढं दूध प्यायलं तरी त्याचं वाय वाय चालूच. तू किती उडवत बस का? लय थोडी दे मला. कॉफी प्यायची काय?
जर याचं तोंड घातलं ना ती वाफ त्याच्यात जाते ना, ते घट्ट होतं. कशात तरी काढून घ्यायची दीदी चमच्यात. जर मला दुसरी पुडी फोडायला लागेल ना. बरं मम्मी याची तू संपली ती पुडी. हा कातर पुढे दाद्या त्यांनी माझ्या साडीचा नाश केलाय बरं. कातर पुढे पाठी दे ना. हे बाय दाद्या साडी, हे बाय माझं इथे साडीचे गोंडे धरत ते. हाय. हे बाय डुकरा थांब, नको रे दादू. पाहिलं का कसं केलं त्याला. बाई बाई तुला त्रास देत्या तुला दाबला बाई ग. काय दादा, चल दादा. बाई शापूट तिकडून निघले, तोंड इकडून निघलं त्याचं. शापूट पाय ना. नको बाई. काढू, तुला त्रास देते. गरम होत असेल त्याला. ये जाऊन होईल लवकर. आता आहे ना 6:30 वाजले ना. आत्ताशी आमचा मुहूर्त लागलाय जायला. ते पण निघायचं, कस्टमर चालू, निघायचं कस्टमर चालू. सकाळपासून असंच चालू आहे. आता पण निघायचं, परत कस्टमर. आता निघालोच आम्ही. आणि मम्मी पण आली. मम्मी ना मैत्रिणी जिथं गेली ती माझ्या, तिचे पप्पा एक्सपायर झाले, तर तिकडे गेली ती मम्मी. आता ना आम्ही एकदा जाऊन येतो. दिया वाट पाहत बसली तिकडं आवरून बाहेर. यांनी ना एवढी रांगोळी काढली पार तिकडून इकडं. तिघी जणींनी काढली ना ग. कंबर कच झालं, जाम झालं. एवढी रांगोळी पार तिकडं काढीत गेले. यश इथं गावाची आणि इकडे यात्रा आहे.
दर्शनाला. इकडूनच या रोडने आलो, मग मंदिरात आलो दर्शनाला. आज मंदिरात गर्दी नाही, आज तिकडे पण येते काही तिकडून इकडं. हा मग मंदिरात दर्शनाला नाही जाणार हात. घ्या दर्शन. दर्शन आम्ही ना घरी आल्यावरती ना दादून मी इकडे हॉटेलमध्ये आलो होतो पार्सल भाजी नेण्यासाठी. भेळ आणली दादून. गेला होता त्याच्या मित्रासोबत. आम्ही मस्त पनीर भाजी आणली, रोट्या आणल्या. त्यांनी आता डबे केले, डबे पॅकिंग का? अरे इथं लाईट नसल्यामुळे एकलेच उजेड कमी वाटतं. पाणी घे, तू ताट घे. तू बस खायला. आम्ही काम करतो, ताट घेतो, तांबे घेतो, तू खाय. उचक. घ्यायचं चीज. नाही तू घे. चीज घ्यायचं. भात घे दीदी. हे याच्यात कमी येते काय? आमचं ना आता जेवण झालंय आणि आम्हाला ना आता म्हणजे उद्या ना बटाट्याचे दर्शन ते करायचं ना, त्याच्यामुळे ना आम्हाला आता ना बटाट्याचे किसून आणि ते ठेवायचे. आता टाइम झालाय 9:15 वाजले, तरी आम्हाला ते करायचंच आहे. किती दिवस झाले, 8 दिवस होऊन गेले बटाटे आणून ठेवलेले, पण काय वेळ पण नव्हता आणि वातावरण पण लय पावसाच होतं. त्याच्यामुळे म्हटलं आज करूनच घ्यावं, आज जास्त ऊन होतं त्याच्यामुळं. आता तेवढं करून ठेवतो आम्ही. बटाटे किसून ठेवतो. काय तुरटी तुरटी. पाणी लगेच घेतलं का मी केशी ते तू साळून दे बटाटे. दादाला बोलव वाटलंस तर. हो ना, कळ लागले बोलू दे कर. इथं लाईट बसून घ्यावं लागेल पहिले. फॅन लावते ना. कुठे इकडे आहे का? किती किलो आहे? 5. अबाबा चालेल. ऐक हा डायरेक्ट लाल लालच चाल. मोठे मोठे. तू काय करतो पण भाऊ? त्याला फोन करू ना. कशात? त्याच्यातच का? ऐक ना, त्याची टप्पे पाहिजे. हा, तो टपा साडी ते मी आणि ह्या टपात किस परत धुण्याचा टाकू चांगले स्वच्छ. 1-2 बटाटे